तर नमस्कार सर्व हिंदू बांधवांसाठी आणि भगिनींसाठी देखील एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे. सध्या थंडीचे दिवस आहे, प्रचंड थंडीची लाट सगळीकडे सुरू आहे. हा हा हु 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 होत आहे. तर तुमच्या अंगात गरमी निर्माण करण्यासाठी एक चांगला खेळ सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे मंदिर वापसी. त्याच्यामुळे काय होईल, मस्तपैकी डोकी तापतील, रक्त तापेल, अंगात गरमी येईल, हातपाय चालतील, त्याच्यामुळे आणखीन अंग तापेल आणि अशा रीतीनं तुमच्या अंगातली जी काही थंडी असेल ती बाहेर निघून जाईल, पळून जाईल, दूर जाईल. आणि यासाठी तुम्ही सर्व ज्या काही संघटना आहे, हिंदू सेना आणि ज्या काही इतर संघटना आहेत त्यांचे आभार मानायला पाहिजे खरं तर. पण या खेळाचे जे मुख्य जनक आहेत डी.वाय. चंद्रचूड आपलेच आहेत. म्हणजे असं आपल्याला वाटू शकतं, मराठी माणूस आहे, माजी सरन्यायाधीश भारताचे. त्यांच्या एका आदेशामुळे हे मंदिर वापसी सुरू झाली आहे. ह्या माणसाला बघितलं की गाणं अचानक माझ्या कानात येतं ऐकू, नायक नाही खलनायक हो मैं. म्हणजे त्यांची जेवढी कामे होती चांगली आतापर्यंतची, आम्हाला वाटत होतं की नायक आहे ते, पण ते चुकीचं होतं. ते नायक नाही, खलनायक आहेत. द ग्रेट विलन, द ग्रेट विलन ऑफ ग्रेट इंडिया, द ग्रेट हिंदू विलन ऑफ द ग्रेट इंडिया असं लोक म्हणतात, आम्ही नाही म्हणत. तर हा खेळ अत्यंत मनोरंजक पद्धतीनं सुरू झालेला आहे, संभलमध्ये आलेला आहे. संभलवरून आता तो अजमेर शरीफला टर्न झालेला आहे आणि अजमेर शरीफनंतर आणखीन ताजमहल किंवा आणखीन जिथं कुठे जायचं असेल तिथं तो जाईल. तर खेळ अगदी सोपा आहे. एखादी मशीद बघायची आणि मशिदीच्या खाली किंवा वरती किंवा इकडे तिकडे मागे पुढे मंदिराच्या कुठल्या खानाखुणा दिसतात का ते बघायचं. त्यात दिसल्या की लगेच कोर्टात याची का तयार करायची. मग लगेच दोन्ही बाजूचे लोक भडकतील, तापतील. त्याच्यावर सगळ्या देशात चर्चा सुरू होईल आणि मस्त वातावरण, मस्त करमणूक सर्वांची होईल. आणि ह्याच्यात मी आणखीन काही गोष्टी ॲड करू इच्छितो की आता फक्त भारतापुरतं मर्यादित राहू नये. माझ्या हिंदू बांधवांनी आणि भगिनींनी देखील त्यांनी बांगलादेशमध्ये घुसावं, पाकिस्तानात घुसावं, श्रीलंकेत घुसावं, इंडोनेशिया, मलेशिया, चीन, जपान, साऊथ कोरिया, अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, सर्व ऑस्ट्रेलियामध्ये जावं. तिथं ऑस्ट्रेलियाचं आपलं, तिथं जाण्याचं कोण अडवू शकेल आपल्याला. सगळीकडे जायचं. रशियामध्ये जायचं. रशियात काय, ऋषी तो रूसच आहे, तो आपलाच आहे तो. युरोपमध्ये जायचं, युरोप आपलाच आहे. सगळीकडे जायचं, सगळे चर्चेस शोधून काढायचे. कुठं कुठं मंदिर होतं, कुठं कुठं शिवालय होतं, कुठं कुठं शिवलिंग होतं, ते शोधून काढायचं. एक हिंट देतो तुम्हाला. जे इजिप्तचे पिरॅमिड्स आहे, गिझाचे, बघितलं असेल ना पिरॅमिड्स, मोठं असे त्रिकोणी राहतात, ते ॲक्च्युली शिवलिंग आहे. झालं काय, तिथं वाळवंट असल्यामुळे ते जोरदार वेगाने वारं वाहतात, चारी बाजूनं वाहतात, तर ते वाटोळं होण्याचे ते त्रिकोणी झाले. म्हणजे असं होऊ शकतं, खरं तर वाटोळेच राहायला पाहिजे, पण ते झाले नाही, ते त्रिकोणी झाले. तर तिथे जाऊन शोध घेण्याची गरज आहे आणि तुम्ही हे कराल याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणजे आजवर केलं नसेल कदाचित, असे लोक म्हणतात की आजवर का बरं केलं नाही. आता 1000 वर्षापासून तर इथं काय, 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी 1000 वर्ष पूर्ण संधी होती. तुमच्या डोळ्यासमोरच मंदिरं तोडली गेली, तुमच्या डोळ्यासमोरच त्याच्यावर मशिदी बांधल्या गेल्या ना. मग तेव्हाच्या लोकांनी काही काय केलं नाही, असा प्रश्न काही लोक विचारतात. ठीक आहे, त्यांनी केलं नसेल, पण नंतरच्या पिढ्यांनी का बरं केलं नाही, तर तोही प्रश्न तेच लोक विचारतात. आता ते सारे चाकर होते, मोगलांचे होते, जे कोणी बाकीचे शासक होते, मग ब्रिटिश आले, ब्रिटिशांचे शासक झाले, चाकर झाले, तर आपलं घरदारी चालवायचं होतं. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जरा शांतता होती सारी. मग काँग्रेसचं सरकार आलं. काँग्रेसच्या सरकारच्या काळात हे काही करता येणं शक्य नव्हतं, पण आता BJPचं सरकार आपलं सरकार आहे. तर त्याच्यामुळे आणि आपलं सारा विकास तर झालेलाच आहे. 2014 सालीच एकदा सरकार आलं, बरं रामराज्य चाललं आहे. तर आता करणार काय. शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे, आरोग्याचा प्रश्न सुटला आहे, आपला प्रदूषणाचा प्रश्न सुटला आहे, लोकसंख्येचा प्रश्न सुटला आहे. करमणूक पाहिजे ना या देशामध्ये काहीतरी. तर एक करमणूक देण्याची जबाबदारी कोणाची आहे. आपण बहुसंख्य लोक आहोत हिंदू.
हिंदूंची जबाबदारी आहे ही. हा देश हिंदू राष्ट्र असणार आहे शेवटी. तर ही अत्यंत मोलाची जबाबदारी पार पाडल्याबद्दल सर्व हिंदू बांधवांचं अत्यंत प्रेमाने, अत्यंत आपुलकीने अभिनंदन. आणि अशाच पद्धतीने आणखीन चांगला एक कार्यक्रम तुम्ही शोधून तयार ठेवा. काही दिवसांनी थंड झाल्यानंतर गरमी येईल, त्या दिवशी थंड करण्यासाठी लोकांना काहीतरी चांगला कार्यक्रम आत्तापासूनच शोधून ठेवा. त्यासाठी माझ्या पूर्ण शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.